आज जे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे ओबीसीचा जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आज सुनावणी आहे। याची आधीची सुनावणी परवा दिवशी 17 तारखेला झाली होती। याची पार्श्वभूमी अशी आहे की 6 मे 2025ला आम्ही कोर्टामध्ये आलो होतो। जे ट्रिपल टेस्ट सांगितली होती या संदर्भात त्या ट्रिपल टेस्टचा कंप्लायन्स करताना बाठिया कमिशन नेमलं गेलं। बाठिया कमिशनने रिपोर्ट सबमिट केला, पण त्याचं फाइंडिंग असं आहे, त्यांनी ज्या स्टॅटिस्टिक्स दिल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त 38% ओबीसी आहेत। त्यामुळे 19% थ्रूआउट सगळीकडे आरक्षण दिलं आणि आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसींच्या आरक्षित 56,000 जागा होत्या। त्या जागामधल्या 33,800 जागा या बाठिया कमिशनने कमी केलेल्या आहेत। 6 मेला ज्यावेळेस या संदर्भातली सुनावणी होती तिथे अनेक याचिकाकर्त्यांनी सांगितलं की निवडणुका खूप वर्षापासून प्रलंबित आहे। आम्ही सांगितलं की आम्हाला निवडणुकीला आमची कोणतीही हरकत नाही, निवडणुकींना विरोध नाही आहे, पण बाठिया कमिशनच्या आकडेवारी तुम्ही घेणार असताल तर आमचं खूप मोठं नुकसान होतं। त्यावेळेस कोर्टाने सांगितलं त्याच्यावरची सविस्तर सुनावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, तत्पूर्वी तुम्ही आता या निवडणुका घ्या आणि बाठिया कमिशन म्हणजे 2022 आधीचा जो लॉ आहे आणि त्या लॉ अंतर्गत जेवढी टक्केवारी होती ओबीसींच्या जागा ज्या आरक्षित होत्या त्या टक्केवारीनुसार घ्या। आणि मग त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपंचायत असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, यांचे इलेक्शनचे प्रोग्राम आता सुरू झालेले आहेत। डिलिमिटेशन झालेलं आहे, याच्यामध्ये आरक्षणाची सोडत झालेली आणि 27% आरक्षण अबाधित ठेवून ह्या प्रोग्राम सुरू झालेला आहे। आणि ह्याला आता तब्बल 5 ते 6 महिन्यानंतर काही याचिकाकर्त्यांनी या राहुल रमेश वाघ याच याचिकेमध्ये कंटेम्प्ट पिटिशन केली की निवडणूक आयोगाने याच सुप्रीम कोर्टाच्या 3 जज बेंचच्या जजमेंटचा अवमान केला आहे, कंटेम्प्ट केलेला आहे। आणि ते काहीतरी चुकीचं कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करतात ते की बाठियाच्या आधी 0% आरक्षण होतं, आरक्षण ते संपवलं होतं, तर तसं नव्हतं। आणि यामध्ये आम्ही आज आमच्या ओबीसीची बाजू मांडणार आहोत। जिथं 50% ब्रीच झाला असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, परंतु बाकी ठिकाणी जिथं 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली नाही आणि 27% ओबीसीला आरक्षण दिलंय ते तसंच अबाधित ठेवावं। जर मग तुम्हाला बाठिया आयोग लागू करायचा असेल तर मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्या, मग वाटलंच तर मग निवडणुका पुढे घ्या। आमचा निवडणुकांना विरोध नाहीये, पण आमचं ओबीसीचं आरक्षण 27% ते अबाधित राहिलं पाहिजे, ते राखलं पाहिजे, अशी भूमिका आज आम्ही कोर्टात मांडणार आहोत। 2022चं हे प्रकरण आहे, बाठिया आयोग 2022ला आलाय, 2025 आहे, मधल्या काळात त्याची सुनावणी का होऊ शकली नाही? ओबीसींना आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लागला नाही? याला जबाबदार कोण आहे? नाही, नक्कीच आमची जी याचिका आम्ही दाखल केलेली आहे ते जवळजवळ त्याला 1 वर्ष झालं। बाठिया आयोग आल्यानंतर बाठिया आयोगाने जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 27,000 या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि मग त्याचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा आमच्या 33,800 जागा कमी होतात, यामध्ये ग्रामपंचायतच्या 32,000 जागा कमी होतात। ते आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही त्याच्यावर हरकत घेतली ना। आम्ही सरकारला पण सांगितलं की बाठिया कमिशन रिव्हिजिट केलं पाहिजे, हे चुकीचं आहे। त्यांनी वोटर लिस्टमधल्या आडनावांवरनं ओबीसीची आकडेवारी ठरवली। पवित्र पोर्टल, सरळ, ईडायस अशा सारख्या पोर्टलचा आधार घेऊन जर तुम्ही आकडेवारी ओबीसीची ठरवणार असाल तर आमचं त्याच्यावर हरकत असेल। आणि मुळामध्ये केंद्र सरकारने आता जी डिकेडल कास्ट जातनिहाय जनगणना केलेली, जे कास्ट सेन्सस आहे त्याच्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार म्हणून जाहीर केलंय। मग केंद्र सरकारचं जर हा सगळा डाटा येतोय, एवढा डिटेल डाटा येतोय, तर मग 1-1.5 वर्ष थांबायला हरकत काय? आमचं जो पूर्वीचं जे होतं 27% तसं तुम्ही अबाधित ठेवा। ज्यावेळेस ही सगळी आकडेवारी येईल त्यानुसार समजेल ओबीसीचं किती प्रमाण कुठल्या लोकल बॉडीजमध्ये। कारण की या बाठिया कमिशनचं रिकमेंडेशन जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये ते स्वतः म्हणतात SC STची आकडेवारी ही डिकेडल कास्ट सेन्ससमुळे आम्ही परफेक्ट देऊ शकतो, पण आम्ही याच्यामध्ये पण साशंक आहोत असं हे रिपोर्ट सादर करताना बाठिया कमिशन म्हणते। म्हणजे ते पण त्याच्यामध्ये गोंधळलेले आहेत। ही आम्ही आमचे जे पोर्टल आहे किंवा वोटर लिस्ट आहे
याच्यावरनं आम्ही आकडेवारी ठरवलेली आहे. एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय जसं ऑर्डरमध्ये म्हटलं गेलं की भाटिया कमिशनच्या आधीच्या लॉ नुसार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र पण एक लॉ आहे आणि त्या निकालपत्राने ओबीसीचं आरक्षण काढून टाकलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. मग त्यानुसार निवडणुका घ्यायच्या तर ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील, हे राज्य सरकारच्या लक्षात नाही आलं का? आम्ही तेच म्हणतोय की त्या निकालाचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. त्याच्या आधीचा लॉ काय होता तर महाराष्ट्र पंचायत समिती ॲक्ट, जिल्हा परिषद ॲक्ट, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे. तो त्याच्या आधीचा ॲक्ट आम्ही असं समजतो, आमचं इंटरप्रिटेशन असं आहे. कोर्टामध्ये 6 मेला पण आम्ही हीच भूमिका मांडली होती की आमच्या 33,800 जागा जर कमी होत असतील तर मग स्क्रुटिनी होऊन द्या भाटिया कमिशनची. मग त्यावेळेस कोर्ट म्हणलं की भाटिया कमिशन जर चॅलेंज आहे तर त्याच्या आधीची आकडेवारी म्हणजे 27%. त्यामुळं काही नव्हतं असं नाही. मुळामध्ये ही जी केस आहे राहुल रमेश वाघ किंवा विकास गवळी, याचा संदर्भ कशाचा आहे तर आर्टिकल 243 D6 आणि T6 ते कशासाठी आहे, ओबीसी आरक्षणासंदर्भात आहे. मग ओबीसी आरक्षणासंदर्भात 0% ओबीसी आरक्षण असं कसं नाही, अशा कशा निवडणुका घेतल्या जातील. आम्हाला जे आमचे संविधानिक अधिकार आहे त्याचं रक्षण करणं आमचे. आजच्या केसमध्ये सर, आजच्या केसमध्ये तुम्ही पार्टी आहात का, तुमचा कसा संदर्भ येतो? आजच्या केसमध्ये माझी 471/2025 ही माझी रिट पिटिशन आहे. ती या सर्व मॅटरला टॅग आहे. याच्यामध्ये एक माझा IA पण आहे आणि माझं प्रेयर्स अशा आहेत की भाटिया कमिशनची आकडेवारी आम्हाला मान्य नाही, ते क्वॅश करा. त्याच्यामध्ये एरनियस डाटा आहे सगळा आणि आमच्या 33,800 जागा कमी केलेल्या आहेत आणि विश्वासार्हता त्या आकडेवारीमध्ये नाही. त्यामुळे भाटिया कमिशनवर आक्षेप घेणारी माझी याचिका आहे आणि ती सुनावणीला याच मॅटर बरोबर आहे. 50%ची जर मर्यादा ठेवली तर तरी पण जागा कमीच होणार आहेत काही ठिकाणी जिथं. आणि ही 50%ची मर्यादा कुठं ओलांडली जाते, जिथं ट्रायबल जास्त आहेत, जे ट्रायबल एरिया आहेत, मग गडचिरोली असतील, धुळे असतील, नंदुरबार असेल, जिथं पेसा ऍक्ट लागू होतो. नाही मंगेशजी, मी थोडं करेक्ट करतो. 17 जिल्हा परिषदा, 57 नगरपालिका आणि नगरपंचायती, 83 पंचायत समित्या आणि 2 महानगरपालिका या ठिकाणी होते. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. तुम्ही असं ट्रायबल एरिया म्हणजे फक्त 2 जिल्ह्यापुरता मर्यादित जातो असं नाही म्हणता येणार. आता ती आकडेवारी परवा दिवशी पण कोर्टासमोर नव्हती, ती आकडेवारी समोर येऊन द्या. आणि मग कशा तुम्ही 50%च्या वरती गेला, जर मग 50%ची जी ट्रिपल टेस्टची जी पूर्तता जी कॅप आहे ती ओलांडली असेल तर आमची त्याला पण हरकत नसेल. 50%च्या आतमध्ये पण जिथं 27% आबाधित राहते तिथं ठेवलं पाहिजे. पण राज्य सरकारकडून दुर्लक्ष झालंय. राज्य सरकार जबाबदार नाही केलं. सरकारकडून दुर्लक्ष 50%च्या पुढे गेलं नाही पाहिजे, हे तर मान्य आहे की नाही? के कृष्णमूर्ती निकालाला पण आमची हरकत आहे. ठीक आहे, 2010 मध्ये तो निकाल होता. जर 50% जिथं ट्रायबल पॉप्युलेशन आहे तिथं लोकसंख्येच्या प्रमाणात दिलं जातं आणि मग तिथं होतं असं तर SC ST मिळून जर 40% असेल तर आम्हाला 10% मिळतं. हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आहे. के कृष्णमूर्ती रिव्हिजिट करण्या संदर्भामध्ये मग राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पण भूमिका घेतली पाहिजे, कुठेतरी अमेंडमेंट आली पाहिजे. जर या सगळ्या प्रकरणामध्ये जो डिले झाला त्याला जबाबदार तुम्ही आहात, याचिकाकर्ते एक राज्य सरकार. आणि राज्य सरकारने ओबीसीला दुर्लक्ष केलंय का या संदर्भात? मंगेश ससाने एकदा महाराष्ट्राला कळू द्या ना, कोण जबाबदार या सगळ्याला? याच्यामध्ये जबाबदार आम्ही कसं असू, जी 2010 मध्ये ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती ती केली नव्हती. आता हे विकास गवळी ओबीसीच्या कळपामध्ये बुरखा पांघरून घुसलेला हा लांडगा आहे. ते म्हणतात की मी ओबीसी आहे, पण ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण यांनीच 2022ला घालवलं. भाटिया कमिशनने ज्या वेळेस आमच्या 34,000 जागा कमी केल्या त्याच्यावर आक्षेप या विकास गवळीने घेतला नाही. आता 27% आरक्षण दिले, आता तिथं आल्यानं म्हणतं यांनी ओबीसीचं नुकसान होईल. त्यामुळं हे बोगस ओबीसी आमच्यातच येऊन आमचंच नुकसान करतात. हे सगळं झालं या विकास गवळीमुळं. राज्य सरकारची पण याच्यामध्ये त्यांनी इतका डिले केला या कमिशन नेमण्यासाठी. कमिशनने पण रिपोर्ट आणला, तिथं आम्ही हरकत घेत होतो की भाटिया कमिशनच्या आकडेवारी सदोष आहे. महाराष्ट्रामध्ये आमचं 19% आरक्षण झालं, 38% फक्त महाराष्ट्रामध्ये जर ओबीसी दिसत असतील तर मग बाकीचे एवढे आपण जो म्हणतो 62% कोणता समाज आहे महाराष्ट्रामध्ये? सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली सर, कायद्याचा तपास नाही, पण कायद्याचं मी स्वतः ओबीसी आहे, 54% आरक्षण. आणि दुसरा मुद्दा असा पण आहे सर की घटनेचं इंटरप्रिटेशन करून, संविधानाचं इंटरप्रिटेशन करून जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑर्डर देतं ते तिकडे कोणीतरी पिटिशनर गेला म्हणून सुप्रीम कोर्ट ऑर्डर देतं की घटनेचं इंटरप्रिटेशन होतं? म्हणजे पिटिशनर जबाबदार आहे का? पिटिशनरने कोर्टात जायचं नाही? नाही, माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जर स्वतःला ओबीसी सांगत असताल
तर तुमची भूमिका मग सगळ्या याच्यामध्ये जिथं अन्याय होतोय ती साशेक पाहिजे तुमची भूमिका. मग बाठिया कमिशनने आकडेवारी कमी केली, तिथं पण तुम्ही कुठंतरी विसल ब्लोअर झाले पाहिजे होते. तुम्ही म्हणलं पाहिलं होतं कोर्टाला की बाठिया कमिशन सदोष आहे, फक्त कंप्लायन्स केला नाही म्हणून तुम्ही आता यावरनं तुमचं प्रामाणिकपणा हा दिसून येतो. आता तुम्ही जे सांगितलं की घटनेचं नाही, एका घटनापीठाचा तो निर्णय आहे के कृष्णमूर्तीचा. आम्ही म्हणतोय ना राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट केली पाहिजे होती आणि फक्त महाराष्ट्रानेच नाही. विकास गवळी दोषी की राज्य सरकार दोषी? राज्य सरकार पण दोषी आणि विकास गवळी पण दोषी. विकास गवळी म्हणतात की दोषी म्हणता यायचं नाही, फक्त माझा त्यांच्यावर एकच आक्षेप आहे, तुम्ही स्वतःला ओबीसी आणि ओबीसीचा रक्षण करता म्हणू नका. तुम्ही ओबीसीचं नुकसान केलेलं आहे. 50% मुळे काही जिल्ह्यामध्ये ओबीसीचं, याच्यासाठी जबाबदार कोण आहे? कोणी बाजू नाही, मांडणार? 50% जाणार नाहीच. नाही त्याच्या वर जे जातील त्याच्या समजा नंदुरबार, धुळे, ते मग इलेक्शन कमिशनला समजलं पाहिजे होतं 50%ची कॅप ओलांडायची नव्हती म्हणून. पण प्रश्न असा आहे ह्याला निर्माण होतो. विकास गवळींचं म्हणणं असं आहे की 2021 ला जी परिस्थिती आली होती, अगोदर आरक्षण दिलं आणि नंतर ते काढून घेतल्यामुळे पद रिक्त झाली. 289 परत रिपीट नको व्हायला म्हणून ते इथे पोहोचले. लोकांना होईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी नाही याच्या माझी भूमिका असते त्यांचं. विकास गवळींची जी भूमिका आहे, मग तुम्हाला जर तसं वाटत होतं तर 6 मेला तुम्ही कुठं होता? 6 मे नंतर ज्यावेळेस इलेक्शनचा प्रोग्राम रन झाला, सोडती झाल्या, त्यानंतर तुम्ही कसे काय आलात? अधिसूचना जेव्हा आली तेव्हा आमच्या लक्षात आलं की असं सगळं घडलं. अधिसूचना 4/11 आली, म्हणजे 4/11 आली. अधिसूचना ती फक्त 4/11 कुठल्या तरी एखाद्या नगरपालिकेची किंवा याची असेल जिल्हा परिषदेची, त्याच्या आधी प्रोग्राम रन झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या आरक्षणाच्या सोडती झाल्या त्या बऱ्याच आधी झालेल्या आहेत. त्यामुळे विकास गवळी जे आता सांगतात ते की आम्हाला माहीत नव्हतं, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने पण जो कोर्टाचा आदेशाचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं असं आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आता तुर्तास तरी असं नाही की 50%चा बॅरियर क्रॉस करा, इलेक्शन कमिशनने तो केला नव्हता पाहिजे. पण यामुळं जर इतर ठिकाणी 50%च्या आतमध्ये राहून 27% जिथं जागा आहेत त्या जर आमच्या जागा जात असतील तर आमची नक्कीच याला हरकत असणार आहे. मागणी फायनल सर तुम्ही काय? आमची मागणी अशीच असेल की बाठिया कमिशन जर तुम्ही लागू करणार असाल तर आमची त्याला हरकत असेल, कारण की त्यांनी आमचं क्वांटम खूप कमी केलेलं आहे. तुमची जी 6/5ची ऑर्डर आहे त्याला स्टिकअप राहावं. आत्ता डिकेडल कास्ट सेन्सस होतोय तोपर्यंत 27% आम्हाला अबाधित ठेवावं. आणि जर यांनी इलेक्शनचा प्रोग्राम जो आता रन केलेला आहे आणि त्या प्रोग्राममध्ये जर कुठं 50%चा ब्रीच झाला असेल तर त्या कंडिशनमध्ये आम्ही तिथं सकारात्मक भूमिका घेऊ 50%च्या मर्यादेत, पण बाकी ठिकाणी आमचं कमी नाही झालं पाहिजे. सर एकच प्रश्न असा आहे की जे तुमचे लॉज मध्ये बसतात नाही बसतात, एक ते दुसरं मग तुम्ही जे आरोप आणि प्रति आरोप करतात या सगळ्यांमध्ये जे नुकसान होत आहे ते तिकडच्या जनतेचं होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मागच्या इतक्या वर्षांपासून लांबले जात आहेत, अजूनपर्यंत त्याचा कोठेच मोकळा मार्ग दिसून येत नाहीये. आमचं तेच म्हणणं आहे, प्रोग्राम रन झालेला आहे, आता होऊन द्या ना इलेक्शन. 5 वर्षानंतर पुन्हा इलेक्शन येतात. अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं आहे. हा होऊ शकतो ना, मग तेच म्हणतो ना. त्यामुळे आमच्यावर पण अन्याय होऊन नका देऊ, इलेक्शन होऊन द्या. 2-4 जागा जर जास्त झाल्या तर अन्याय कुठला झाला? कारण की आता बाकीचं म्हणजे ठीक आहे 5%, 10% समजा क्रॉस झाला असेल, पण इतर 40%मध्ये तर बाकीचे उमेदवार उभे राहू शकतात ना. त्यामुळे आमचं पण नुकसान करू नका, जनतेचं पण करू नका. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी आता तयारी केलेली आहे, ज्यांनी प्रचार चालू केलेला, त्यांचं पण नुकसान करू नका असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे. होऊन जाऊन द्या निवडणुका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.